हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अमावस्येच्या रात्री जर का हा पदार्थ तुम्हाला कुणीही दिला तरी चुकूनही हा पदार्थ खाऊ नका आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते सुद्धा सांगणार आहे. कुणी कितीही आग्रह करो, अमावस्येच्या रात्री हा पदार्थ तुम्ही चुकूनही खायचं नाही आहे. त्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगते. अमावस्या पौर्णिमेच्या रात्री बहुतांश वेळा तांत्रिक लोक जे असतात ते किंवा ज्यांना काळी विद्या ज्ञात असते हे लोक तुम्हाला काही पदार्थ मुद्दाम खाऊ घालतात आणि चुकूनही या तिथीला असे काही पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत. अनेकदा आपल्याला बघायला मिळतं की कोणतंही कारण नसताना तुमच्या घरामध्ये वादविवाद, भांडणं होतात, अचानक तुमची तब्येत बिघडते, तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो किंवा कलह म्हणा घरामध्ये किंवा भांडणं इत्यादी आपल्या घरामध्ये होतात. काहीतरी आपल्या गळ्यामध्ये अडकल्यासारखं वाटणं ही सुद्धा लक्षणं याच पद्धतीची आहे की तुमच्यावर काहीतरी निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आहे. कोणत्याही प्रकारचा आघात न होता, पायाला काही न लागता मांडीवर निळ्या रंगाचं निशाण दिसणं किंवा हातपाय दुखणं, अचानक तुमच्या छातीत अचानक जडपणा येऊ लागणं असं जर का वाटत असेल किंवा रात्रीची झोप लागत नसेल, सतत तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे असा भ्रम तुम्हाला वाटत असेल तर ही लक्षणं आहेत की कोणीतरी तुमच्यावर काहीतरी काळी जादू किंवा नजरबाधा असं काहीतरी केलेले आहे. ज्याप्रमाणे या जगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या पद्धतीनं निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आहे. मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की अमावस्याला ही जी निगेटिव्ह एनर्जी असते तिचं पावर, तिची शक्ती, तिचं तत्त्व ह्या पृथ्वी तलावर कित्येक गुणा वाढत असतं आणि या बाधा उत्पन्न करण्यासाठी ही तिथी ही फार महत्त्वशाली आणि प्रभावशाली मानली गेलेली आहे. या दिवशी केलेले टोणे टोटके हे सहज दुसऱ्या व्यक्तीवर लागू होतात, घरामध्ये भांडणं लागतात आणि घरामध्ये अशा प्रकारच्या बाधा उत्पन्न होतात तर त्या दूर करणं फार आपल्याला कठीण जातं. तुम्ही जर का घरामध्ये सतत निराश राहत असाल, बेचैनी तुम्हाला जर का जाणवत असेल तर स्वतःला दोष न देता तुम्ही हे जाणून घ्या की आपल्या वास्तूला किंवा आपल्याला काहीतरी निगेटिव्ह एनर्जी ही त्रास देत आहे. तर ज्या वेळेस इतक्या सगळ्या बाधा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात वाढतात तर तेव्हा घरामधल्या एखाद्या व्यक्तीचा अचानक अनैसर्गिक मृत्यूसुद्धा होतो. मृत्यूचं कारण आपल्याला समजत नाही. तुम्हाला ज्या व्यवसायातून पैसा आधी मिळत होता, कामातून तो पैसा येत होता, तो पैसा अचानक बंद होतो किंवा अचानक मोठं नुकसान होऊ लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी काळ्या जादूचे विनाशकारी घातक प्रकारचे जे लोक असतात त्यांच्याकडून आपल्याकडं येतात. त्यामुळं अशा विद्येपासून दूर राहा. या दिवशी रात्री आपल्याला कोणती काळजी घ्यायची ते आता सांगणार आहे. अनेक लोक अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा याला मानत असतील, पण ज्या लोकांना याचा अनुभव आलेला आहे त्या लोकांना ह्याचं प्रत्यक्ष त्यांनी बघितलेले असतात की ह्याचे कुठले परिणाम आपल्यावर होतात. वशीकरण विद्या असू दे, टोणे टोटके असू दे किंवा मुठकरण विद्या असू दे, अनेक तांत्रिक विद्या आहेत आणि यामध्ये पारंगत असलेले लोक आपल्याला माहीत असतात. खरं तर काळी जादू ही शत्रूसाठीच आपण निर्माण केली होती, मात्र तिचा वापर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही लोक करतात. तर यावेळी तुमच्या आसपास, तुमच्या घरावर, बाल्कनीमध्ये जर का तुम्हाला एखादी अनोळखी वस्तू जर का आढळून आली पौर्णिमेच्या रात्री, अमावस्येच्या रात्री किंवा त्या 2-3 दिवसांमध्ये, तर चुकूनही त्या वस्तूला आपल्याला हात लावायचा नाही आहे किंवा लाथसुद्धा मारायची नाही आहे. एखाद्या काठीने ती वस्तू त्या कचऱ्याला स्पर्श न करता आपल्याला कचऱ्यामध्ये टाकून दूर करायची आहे. तर या नकारात्मक वस्तू, या ज्या वस्तू असतात त्या नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात आणि बाहेरील नकारात्मक शक्ती त्यामध्ये असते. बाहेरील दृष्ट शक्ती या वस्तूंच्या मार्फत तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करते. ही अत्यंत काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टी हाताळताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची. जेव्हा जेव्हा तुमचा एखाद्या व्यक्तीबरोबर वादविवाद होतो त्यावेळी त्या व्यक्तीचा इतिहास जाणून घ्या की ती व्यक्ती जर अशा प्रकारच्या तांत्रिक क्रिया करणारी असेल तर तिच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. विशेष करून तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे की विशेष करून मिठाईच्या माध्यमातून ही लोक तांत्रिक क्रिया करताना दिसून येतात. गोड बोलून तुम्हाला एखादी मिठाई खाऊ घालतात. शक्यतो जास्त करून सफेद रंगाची मिठाई म्हणजे पांढऱ्या रंगाची कोणतीही मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ चुकूनही या दिवशी कोणी दिला तरी खाऊ नका. आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा हा पदार्थ खाऊ घालू नका.
समोरच्या व्यक्तीनं पौर्णिमा किंवा अमावस्या तिथीला असे पदार्थ दिले तर ते अजिबात आपल्याला खाऊ टाकायचे नाही आहेत किंवा खायचे नाही आहेत आणि ही चूक आपल्याला करायची नाही आहे. पांढऱ्या रंगाची बर्फी, पांढऱ्या रंगाचा पेढा, दूध, मलाई, बासुंदी, श्रीखंड पांढऱ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाची एखादी गोळी, पांढऱ्या रंगाची कुठलीही खाण्यालायक वस्तू जी काही असेल तर त्या वस्तू आपण या दिवशी खायच्या नाही आहेत. तर आजचा हा व्हिडिओ समाजामध्ये अंधश्रद्धा किंवा काहीतरी चुकीचं पसरवण्याचा हेतू मुळीच नाही आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना जितकं आपल्याला काही शहाणं करता येण्यासारखं आहे किंवा एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट माहीत नसते, चुकून तिच्याकडनं या गोष्टी घडतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून वेळोवेळी जसं आपण अध्यात्म करतो, आध्यात्मिक शक्ती या जगामध्ये आहे, त्याच पद्धतीनं वाईट शक्तीसुद्धा या जगात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे तुम्हाला मी गोष्टी प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओतून वेळच्या वेळी सांगत असते. त्यानंतर अमावस्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, घरामध्ये काय करावं काय नको, या बाबतीतले अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केले. तुम्ही जर का पहिल्यांदाच माझं चॅनल बघत असाल आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.